भव्य नागरिक सत्कारानिमित्त उपस्थित असलेले आमचे वस्ताद मार्गदर्शक विश्वासदादा हरवले, या पंढरपूर तालुक्याचे युवा नेतृत्व प्रणवदादा परिचारक, त्याचबरोबर आमचे वस्ताद भीमाप्पा माळी, सोमनाथ सुर्वे, प्रणव भोसले, अण्णा पाटील, गुलाबबाबा शेवतकर, त्याचबरोबर शेवते देवडे बोसे, नेमतवाडी होळे येथून आलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, पैलवान मंडळी यांचं प्रथमतः मी खेळगोष्ठीच्या सर्वश्रेष्ठ स्वागत करतो। खरं तर आज हा दुर्ग शर्करा योग आहे, कारण खेडगोष्ठीसारख्या ग्रामीण भागात आज आमच्या घराण्यातील केशव पवार यानं आज खेडगोष्ठीचं नाव देश पातळीवर केलंय, त्याबद्दल मी सर्व खेडगोष्ठी ग्रामस्थांचं त्याचं अभिनंदन करतो। कारण खेडगोष्ठीसारख्या ग्रामीण भागात प्रणवदादा एवढा पैलवान होणं एवढी सोपी गोष्ट नाही, कारण आज पैलवान घडायचं म्हणलं तर 1-2 वर्षात घडत नाही, त्याला 5-5, 10-10 वर्षाची तपश्चर्या करावी लागते। आणि ते आज केशवनं करून आमच्या खेडगोष्ठीचं गाव तालुक्यात नाव, जिल्ह्याचं नाव, महाराष्ट्राचं, देशाचं नाव आज जागतिक पातळीवर कोरलं आहे। आणि तुम्ही भविष्यात तो अत्यंत गरीब घराण्यातला आहे, कारण ज्यावेळेस तो बाहेर थायलंडला कुस्ती स्पर्धेला जायचा होता त्यावेळेस स्वतःची वडिलांनी त्याला मै शिकून त्याला पैसे मागवले, एवढे आर्थिक परिस्थिती अडचणीचा पैलवान आहे। त्यामुळे आपण आपल्या देशात भाजपचं सरकार आहे, आपण पाठपुरावा करून त्याला शासनाच्या नोकरीत समाविष्ट करावे, हीच मी खेडगोष्ठी ग्रामस्थाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो। आणि आपण ती अपेक्षा आमची पूर्ण करचाल हीच विनंती करतो। आणि सर्वांचं इथं आल्याबद्दल मी धन्यवाद देतो।